आणि आतापर्यंत बघा ही एवढी सारी आपल्या गार्डनमधली हळद काढून झालाय. आणि आणखी नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे बघा, मी ही माझ्या गार्डनमधून हळद हार्वेस्ट केला आहे आणि ही पूर्ण ऑर्गॅनिक आहे. आणि तुम्हालासुद्धा जर अशी हळद तुमच्या गार्डनमध्ये लावायची असेल आणि घरी तयार केलेली हळद वर्षभर खायची असेल तर तुम्हाला अगोदर हळदीचं बी लागेल आणावं. आणि हळदीचं बी तुम्ही कुठून आणणार किंवा कसं मिळणार तुम्हाला ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर मी माझ्या गार्डनमध्ये हळद कशी लावली होती आणि मी बी कुठून आणलं ते तुम्हाला आज सांगते. तर मला बघा ह्या वर्षी मी जी हळद लावली होती त्यापासून मला ही एवढी सारी हळद मिळाली आणि पूर्णतः 100% ही ऑर्गॅनिक हळद आहे. तर हे बघा, हे जे हळदीचा मेन कंद जो आहे म्हणजे ज्या कंदापासून त्याला कोंब आला होता आणि आपली हळद तयार झाली तो कंद घ्यायचा आहे. म्हणजे त्यालाच बेणे असं पण म्हणतात. तर तो कंद घेणार आहे मी पुढच्या वर्षी हळद लावण्यासाठी बी म्हणून. पण हा कंद आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण स्वतः आपल्या घरी लागवड केलेली असेल हळदीची तरच. कारण हे जे बेणं आहेत ते आपल्याला कुठल्याही मार्केटमध्ये विकत मिळत नाही. आणि माझ्याकडे असलेल्या हळदीचं बघा मी 3 भागामध्ये विभाजन केलं आहे. तर ही जी पहिली हळद आहे, हा मी जो भाग आहे ह्या हळदीचं मी हळदीची पावडर तयार करणार आहे जी वर्षभर मला घरी खाण्यासाठी उपयोगी पडेल. कारण ही हळद छोटी आहे. आणि हे बघा, ही दुसरी हळद आहे. ही अशी हळदसुद्धा आपण बी म्हणून वापरू शकतो. कारण बघा, बी म्हणून वापरताना ह्या हळदी चांगले डोळे असतील अशी हळद निवडायची, मोठी असेल अशी निवडायची. आणि ही तिसरी आहे, ही मी माझ्या स्वतःसाठी पुढच्या वर्षीसाठी बी म्हणून ठेवणार आहे. ह्याला बेणं म्हणतात. आणि ही हळद जेव्हा आपण स्वतः घरी लावतो तेव्हाच आपल्याकडे हे असं हळदीचं बी तयार होतं. तर पहिल्या वर्षी माझ्याकडे सुद्धा असं हळदीचं बी नव्हतं, तरीसुद्धा आपण जी ही दुसऱ्या प्रकारची मी जी हळद दाखवली त्याप्रमाणे सुद्धा आपण हळदीचं बी म्हणून ते लावून आपल्या गार्डनमध्ये आपल्या किचनमध्ये म्हणजे छोट्याशा एखाद्या प्लॅस्टिक डब्यामध्ये कुंडीमध्ये पण ही हळद लावून आपण चांगली हळद तयार करू शकतो. आणि जेव्हा मी सुरुवात हळदीची केली, हळद लावायचं ठरवलं तेव्हा माझ्याकडे सुद्धा हळदीचं बी नव्हतं. मी मार्केटमधनं अशाच प्रकारची हळद आली जी मोठी असेल आणि जिला 5-6 असे चांगले डोळे असतील. हे बघा, असे डोळे असतील अशीच हळद निवडायची ज्यामुळे अशी आपली चांगली अशी हळद तयार होते. आणि हळदीचं बी आत्ताच म्हणजे ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्केटमध्ये आपल्याला ही हळद अशी विकत मिळते. तर तेव्हाच आपण ती आणून ठेवायची. आणि जून किंवा जुलैमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली की ही आपण अशी हळद लावून घ्यायची की मग आपल्या गार्डनमधून आपल्याला ऑर्गॅनिक अशी हळद मिळू शकते. तर आता ही जी हळद आहे ही मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण ह्या हळदीपासून मी बनवणार आहे पावडर, हळदीची पावडर. आणि जे बी म्हणून जे आपण वापरणार आहे त्या हळदीला पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ती व्यवस्थित बांधून ठेवून द्यायची जेणेकरून ती आपली जूनपर्यंत चांगली राहील आणि आपण तिचा वापर बी म्हणून पुढच्या वर्षी म्हणजे जून जुलैला लावण्यासाठी करू शकतो. तर आता ही मी हळद स्वच्छ धुवून घेणार आणि ह्यापासून बनवणार आहे हळदीची पावडर. बीला जे कंद ठेवणार आहे मी त्याला जी जास्त ही मुळं आहे ती थोडी थोडी मी कट करून घेणार आहे. मग दाखवते मी. बघा, मी अशी ह्याची जी मुळं होती एक्स्ट्रा ती सर्व कापून घेतलेत. आणि आता जी ही बाकी आहेत ही सर्व मुळं मी अशीच कापून घेणार आहे. आणि हे सर्व स्टोर करून ठेवणार पुढच्या वर्षी बी म्हणून लावण्यासाठी. आणि अशी तुम्ही हळद लावल्यानंतर तुम्हालासुद्धा अशी माझ्याप्रमाणे तुमच्या गार्डनमधून ऑर्गॅनिक अशी हळद हार्वेस्ट करायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.